Hello, good morning, all of you. Welcome to uh, this is our lecture, that is course is entrepreneurship development. Okay, so the sixth semester. This is course code is 22032. Myself DR Mani from VVTPAL Mechanical Department, and we let's start. We have two that is syllabus of entrepreneurship development. Okay, so students, what is entrepreneurship development and why this is necessary for uh, last year students uh, in sixth semester? Okay, so let's see and what is the weightage of this subject. Okay, so what is the first rational rationally globalization, literalization and privatization along with revolution in information technology have opened up new opportunity, transforming lives of masses. In this context, there is a immense opportunity of establishing manufacturing, service, trading, marketing, and consultancy enterprises by diploma engineer. Our fast growing economy provides ample scope for diploma engineers to succeed as an entrepreneur. So, uh, entrepreneurship requires distinct skill set which are attempt to be developed through this course. To begin with, this course aims to develop the competency and the related outcomes in order to start small enterprises. Okay, so हा जसं की तुम्हाला डिप्लोमा झाल्यानंतर तुम्हाला जर एंटरप्रेन्योर व्हायचं आहे किंवा तुम्हाला एक उद्योजक व्हायचं असेल तर त्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला शिकायला पाहिजेत किंवा काय स्किल यायला पाहिजे, आपल्याला किती कोणते गुण पाहिजेत, आपला ॲटिट्यूड कसा पाहिजे. ओके, आणि त्या दृष्टीनं या सब्जेक्टमध्ये तुम्हाला नॉलेज मिळणार आहे. ओके, सो कोर्स आउटकम काय बघूया आपण. सो फर्स्ट वन इज आयडेंटिफाय युअर एंटरप्रेन्योरशिप ट्रेट्स. ओके, एंटरप्रेन्योरशिप ट्रेट्स आयडेंटिफाय करायचे आहेत. बिझनेस ऑपॉर्च्युनिटी कोणत्या कोणत्या आहेत त्या बघायच्या आहेत. यूज सपोर्ट सिस्टीम टू झिरो डाऊन टू युअर बिझनेस आयडियाज. म्हणजे झिरो पासून सुरुवात करायची आहे. बिझनेस आयडियाज कोणत्या कोणत्या असतात, कशा वापरायच्या सपोर्ट सिस्टीमला, ते सपोर्ट सिस्टीम कशी वापरायची तर ती बघायचं आहे. डेव्हलप कॉम्प्रिहेन्सिव्ह बिझनेस प्लॅन्स, द प्रिपेअर प्लॅन्स टू मॅनेज द एंटरप्राइजेस इफेक्टिव्हली. ओके, सो अशा गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या आपण ह्याच्यामध्ये आउटकम्स तुम्हाला मिळणार आहेत. बेसिकली हा जो कोर्स आहे त्याला थेअरी नाही, थेअरी पेपर नाही त्याला. त्यामध्ये प्रॅक्टिकल जे आहे ते एंड सेमिस्टर एक्झाम आहे. 15 मार्क्सची इंटरनल एक्झाम आहे त्याला, आणि प्रॅक्टिकलचे PA 50 मार्क आहेत. जे 50 मार्क्स आहेत त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर मायक्रो प्रोजेक्ट करायचा आहे. त्या मायक्रो प्रोजेक्टची वेटेज आहे ते 50 मार्कचं असणार आहे. ओके, सो त्या ज्या गोष्टी आहेत मायक्रो प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला 50 मार्क आणि एंड सेमिस्टर एक्झाम इंटरनल 50 मार्क, असे तुम्हाला 100 मार्कचे ही स्कीम आहे. ओके, सो याच्यामध्ये आपण बेसिकली काय टॉपिक आहे, काय कंटेंट आहे तो आपण बघूया. सो याच्यामध्ये युनिट फर्स्ट जो आहे तो एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट कन्सेप्ट अँड स्कोप हा जो युनिट आहे त्याच्यामध्ये आपल्याला एंटरप्रेन्योरशिप ॲज अ करिअर म्हणून कशा पद्धतीने बघता येईल, त्याचे कोणते कोणते पॉईंट्स आहेत. ओके, तर ते सगळं आपण डिस्कस करणार आहे. याचा जो टॉपिक युनिट दुसरा आहे, युनिट सेकंड, विच इज अ एंटरप्रेन्योर
अपॉर्च्युनिटीज अँड सिलेक्शन प्रोसेस. त्यामध्ये कशा अपॉर्च्युनिटी आहेत, सायकल प्रोसेस कशी असणार आहे ते आपण बघायचं आहे. युनिट थर्ड जो आहे सपोर्ट सिस्टीम, यासाठी काय काय सपोर्ट सिस्टीम आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत. अँड युनिट फोर विच इज अ बिझनेस प्लॅन प्रिपरेशन, त्याच्यामध्ये बिझनेस प्लॅन जो आहे तो कशा पद्धतीने प्रिपेअर करायचा आहे तो आपण बघायचा आहे. त्यानंतर लास्ट जो युनिट आहे तो मॅनेजिंग एंटरप्राइजेस. सो एंटरप्राइजेस जो आहे तो कशा पद्धतीने मॅनेज करायचा आहे हे आपल्याला या टॉपिकमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला मायक्रो प्रोजेक्ट आहे आणि असाइनमेंट्स आहेत. तर तुम्हाला वेळच्या वेळी टॉपिक झाल्यानंतर किंवा प्रत्येक एक आठवड्यानंतर तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला एक क्वेश्चन्स दिले जातील. ते क्वेश्चन्स तुम्ही सोडवायचे आहेत, सॉल्व करायचे आहेत. आणि प्रत्येक अशा 5 चॅप्टरवर 5 असाइनमेंट्स आपल्या असणार आहेत. त्याचे जे असाइनमेंट्स आहेत ते असाइनमेंट्स प्लस मायक्रो प्रोजेक्ट. तुम्हाला एक मायक्रो प्रोजेक्ट दिला जाईल, तो मायक्रो प्रोजेक्ट रिपोर्ट एक करायचा आहे तुम्ही. तर तो रिपोर्ट आणि असाइनमेंट्स असं तुम्हाला त्याच्यामध्ये 50 मार्क तुम्हाला मिळणार आहेत. आणि एंड सेमिस्टर एक्झामचे 50 मार्क असे 100 मार्क तुम्हाला आहेत. ओके. आता याचे जे नोट्स असतील किंवा तुम्हाला वेळच्या वेळेच्या सगळ्या नोट्स दिल्या जातील तुम्हाला, PDF तुम्हाला ग्रुपवर दिलं जाईल. त्याच्याच बरोबर तुम्हाला सिलेबस जो आहे तो सिलेबस तुम्हाला मी सेंड करतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीनं कोणते कोणते पॉईंट्स आहेत. आणि मायक्रो प्रोजेक्टची लिस्ट त्याच्यामध्ये आहे, त्यातला तुम्ही प्रत्येकाने इंडिव्हिज्युअल त्यातला एखादा टॉपिक निवडायचा आणि त्यातला मायक्रो प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही लवकरात लवकर द्यायचा आहे. ओके. सो असं याचं वेटेज आहे. सो स्टुडंट, लेट्स स्टार्ट आवर course, that is this is entrepreneurship development. Okay. Just wait. So that is first unit. Let's start our first unit, and that is a entrepreneurship as a career. So what is entrepreneurship? Introduction, that is. So greatest challenge before the youngster in India today is to build the country into an economic global gain giant. So first thing is that entrepreneurship, it is a Greek word, okay, and entrepreneurship mostly uh, in world, all world, that is all various countries. Entrepreneurship is the word used for it is a man who is a develop a business and create their own business. Okay, this is a this is called entrepreneur. Okay, entrepreneur. So आता जे यंगस्टर आहेत त्या यंगस्टर पुढं इंडिया आता जे जे ग्रोईंग सुरू आहे, ओके, ग्रोथ सुरू आहे प्रत्येक कंट्रीची. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे चॅलेंजेस आहेत, ग्रेटेस्ट खूप चॅलेंजेस आहेत. आणि इकॉनॉमी जी आहे त्या इकॉनॉमीच्या बरोबर आपल्याला काय करायचं आहे, चालायचं आहे. तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एंटरप्रेन्योरशिप हा याला खूप स्कोप आहे याच्यामध्ये. तर ऑब्वियस क्वेश्चन दॅट कम टू द माइंड्स ऑफ मोस्ट ऑफ देम आर, व्हाय शुड वी इंडिया थिंक ऑफ बिंग अन एंटरप्रेन्योर. म्हणजे काय आपण का काय विचार करालोय किंवा का आपण
याच्याबद्दल entrepreneur बद्दल किंवा एंटरप्रेनर बद्दल काय आपण थिंक करतोय. Why not work as part of larger organization where the opportunities, resource to scale ideas as a perhaps for greater. Okay. So एखाद्या लार्ज ऑर्गनायझेशनचा पार्ट बनून आपण वेगवेगळ्या कशा पद्धतीने ऑपॉर्च्युनिटी त्याच्यामध्ये उपलब्ध होईल किंवा रिसोर्सेस कसे वापरता येतील. ओके, ह्याचा विचार आपण केला पाहिजे. ओके, सो का त्याचा आपण विचार करू नये, कारण आता आपण आत्मनिर्भर भारत म्हणून ही जी कन्सेप्ट आहे ती बेस ही ह्याच्यावरच आहे, एंटरप्रेनरवरच आहे. ओके, so entrepreneurship is important for two reasons. One, that is further innovation to find a new solution and to existing and emerging demands. Okay, so first thing is that find a new solutions and जे डिमांड जे आहे, भारत जे आहे ते पूर्ण म्हणजे जगाचं पूर्ण भारताकडे लक्ष आहे की भारत हे एक व्यापार पेठ किंवा एक मार्केट म्हणून ॲज कन्सिडर केलं तर त्या मार्केटमध्ये काय काय महत्त्वाच्या गोष्टी लागणार आहेत किंवा काय गरजेच्या आहेत त्या गोष्टींवर सगळ्यांची नजर आहे, सगळे फोकस करतात. ओके, तर त्याच्या दृष्टीनं आत्ता एक्झिस्टिंग मध्ये काय किंवा इमर्जन्सी मध्ये काय डिमांड्स आहे आणि त्याच्यामध्ये काय आपण काय काय सोल्युशन्स आहेत हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर इट ऑफर्स फॉर ग्रेटर ऑपॉर्च्युनिटी फॉर वेल्थ क्रिएशन फॉर सेल्फ अँड सोसायटी दॅन एनिथिंग एल्स. सो entrepreneurship has its challenges. It's about 20% luck and 80% effort, clarity, courage, confidence, passion, and all about smartness. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायचं तर entrepreneur म्हणजे एंटरप्रेनर मध्ये आपल्याला काय करायचं आहे, एंटर व्हायचं आहे, आपल्याला बिझनेस स्वतःचा उभा करायचा आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला 20% हे आपण असं म्हणू शकतो की त्याच्यामध्ये लक आहे आणि लकचा पार्ट आहे आणि 80% हा तुमचं कशा पद्धतीने तुम्ही एफर्ट घेताय, तुमची क्लॅरिटी कशी आहे बिझनेसची, त्यानंतर तुमचं धाडस, कॉन्फिडन्स तुमचा कसा आहे, पॅशन तुमची त्याच्या बाबतीत बिझनेस बद्दल कशी आहे आणि सगळे स्मार्ट वर्क तुमचं कसं आहे त्याच्यावर तुमचं बिझनेसची ग्रोथ अवलंबून आहे. ओके, सो definition of entrepreneurship. Entrepreneurship can be defined by describing what entrepreneurs do. For example, entrepreneurs use personal initiative and engage in calculated risk taking to create a new business ventures by raising resources to apply innovative ideas, innovative new ideas that solve problems, meet challenges, or satisfy the needs of clarity defined market. ओके, तर एक एक्झाम्पल म्हणलं तर एंटरप्रेनर जे आहे तो काय करतोय तर तो पर्सनली तो स्वतः इनिशिएटिव्ह घेणार, स्वतः पुढाकार घेणार, तो त्याचे रिस्क जे आहेत ते कॅल्क्युलेटेड असणार आहेत. म्हणजे आपल्याला इनपुट आपण काय देणार आहे, आउटपुट काय मिळणार आहे, त्यासाठी इनपुटसाठी रिसोर्सेस काय काय लागणार आहेत आणि मग त्याच्यासाठी कशा पद्धतीनं मार्केटिंग सुद्धा त्यानंतर कसं आहे, प्रॉडक्ट तो मार्केटमध्ये कसा चालणार आणि मग त्याच्यापासून कसं आपलं उत्पन्न मिळणार, म्हणजे सगळ्या गोष्टी कन्सिडर करून आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं, कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायचे. ओके, सो त्याला म्हणतायच कॅल्क्युलेटेड रिस्क आणि हे सगळं करून न्यू बिझनेस व्हेंचरायझिंग रिसोर्स म्हणजे नवीन आयडियाज वापरून सगळे रिसोर्सेस वेगवेगळे नवीन नवीन रिसोर्सेस वापरून आपल्याला बिझनेस आपल्याला करायचा आहे आणि जे आयडियाज आहेत त्या अशा म्हणजे बिझनेस करताना ज्याच्यामुळं काय होईल की लोकांचे जे प्रॉब्लेम्स असतील किंवा काही गोष्टी असतील तर त्या सॉल्व्ह झाल्या पाहिजेत त्यातून. ओके, आणि वेगवेगळे चॅलेंजेस आहेत त्या चॅलेंजेसला काय केलं पाहिजे, त्यानं उभं राहिलं पाहिजे.
अशा पद्धतीनं एक डेफिनेशन म्हणून म्हणू शकतो entrepreneur. So entrepreneur involve bringing about change to achieve some benefits. The benefit may financially, but it also involve satisfaction of knowing you have changed something for better. म्हणजे फक्त entrepreneurship याच्यामध्ये असं येते की हा फायनान्शियली सगळ्यांना स्वतः स्टेबल असतोच, स्वतः स्टेबल होतोच फायनान्शियली, पण तो इतरांनाही स्टेबल करतो, इतरांनाही खूप उपयोगी पडतो आणि त्याच्याबरोबर त्याचा बेनिफिट हा इतरांनाही होतो. ओके. So entrepreneurship is essential to act creation requiring ability to recognize an opportunity, shape a goal, take advantage and situation. So entrepreneurs plan, pursue, raise resource and give birth to new ventures. Entrepreneurship is a procedure of designing, beginning and running new business. म्हणजे entrepreneur ही काय एक बिझनेस म्हणजे एक प्रोसेस आहे, प्रोसिजर आहे की स्वतः पहिला काय करणार, डिझाईन करणार, अशा पद्धतीने आपल्याला बिझनेस उभा करायचा आहे. त्याची सुरुवात करणार. ओके. आणि तो चालवणार. एखादा नवीन बिझनेस आहे तो चालवणार. तर अशा पद्धतीने त्याला entrepreneurship असं म्हणतोय आपण. सो इट इज अ स्टार्टअप, लाईक अ स्टार्टअप कंपनी ऑफरिंग अ प्रॉडक्ट ऑर सर्व्हिस. एक एक्झाम्पल जर म्हणलं तर एखादी कंपनी बघा, एखादं स्टार्टअप करते सुरू आणि ती एखाद्या प्रॉडक्ट पासून करते किंवा एखाद्या आपण सर्व्हिस पण म्हणू शकतो. प्रॉडक्ट आणि सर्व्हिस अशा दोन पार्ट्स आहेत. म्हणजे आपण बिझनेस हा करू शकतो, एका प्रॉडक्ट मध्ये पण करू शकतो आणि सर्व्हिस मध्ये पण आपण करू शकतो. ओके. सो सपोज एखादा काहीतरी प्रॉडक्ट म्हणजे काय, एखादा प्रॉडक्ट विकणे, एखादा प्रॉडक्ट तयार करणे आणि ते विकणे, आणि दुसरं म्हणजे सर्व्हिस म्हणजे एखादं ट्रान्सपोर्टेशन आहे समजा सर्व्हिस. ओके. तर ती सर्व्हिस किंवा एखादा प्रॉडक्ट आहे ते आपण काय करतोय, जसं की अमेझॉन आहेत बघा, अमेझॉन कंपनी आहे, फ्लिपकार्ट आहे, की ते सर्व्हिस देतात लोकांना. म्हणजे एखादा वेगवेगळे प्रॉडक्ट्स काय करतात, ती लिस्ट त्यांच्याकडे दुसऱ्या एखाद्या मॅन्युफॅक्चररकडनं ते प्रॉडक्ट घ्यायचा आणि तो रिक्वायर जो कस्टमर आहे त्याला तो नेऊन द्यायचा. म्हणजे अशी जी सर्व्हिस आहे, सर्व्हिस इंडस्ट्रीज. ओके. अशा दोन इंडस्ट्री आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही स्टार्टअप एखाद्यानं केला तर त्याला आपण entrepreneurship त्याला आपण म्हणू शकतो. Most people think like being an entrepreneurship is about coming up with new ideas for the business, but it doesn't stop here. It also includes that how you will reach to the clients and customer and affordable and effective way. म्हणजे सर्व काय हे करतात, थिंक करतात की entrepreneurship काय करतोय, फक्त नवीन आयडिया डेव्हलप करतोय बिझनेसची. पण फक्त एवढ्यावरच नाही तर फक्त इथं नवीन बिझनेस आयडिया फक्त निर्माण करणं नाही, तर ती लोकांच्यापर्यंत कसं नेणं, क्लायंट पर्यंत नेणं आणि त्याच्यानंतर कस्टमरला कसं स्वस्त पडेल आणि इझिली कसं मिळेल, ह्या पण गोष्टी विचार करणं गरजेचं आहे. ओके. सो सर्व्हिस entrepreneurship is a need of time. You have to plan and you want to start your own business. Okay. You want to challenge yourself instead of working for your boss. You have plan you and you want to start your own business. जे तुम्ही प्लॅन करणं गरजेचं आहे. ओके. आणि त्यानंतर तुमची इच्छा असणं पण गरजेचं आहे. ओके. यू वॉन्ट टू चॅलेंज युअर सेल्फ इन्स्टेड ऑफ वर्किंग ऑफ युअर बॉस. त्यानंतर तुम्ही स्वतः ॲज अ बॉस म्हणून तुम्ही किती चॅलेंज स्वीकारत आहे हे तुम्हाला म्हणजे स्वीकारता आले पाहिजेत. देन यू आर इन टू इंटरप्रेनर. त्यानंतर तुम्हाला स्वतः तुम्ही जर सगळ्या गोष्टी इनिशिएटिव्ह घेऊन तुम्ही स्वतः चॅलेंजेस घेतला आणि धडपडला तुम्ही, तर त्या पद्धतीनं तुम्हाला मग तुम्ही entrepreneur होऊ शकता. ओके. सो
It is gambling where you will win if you have the right card in your hand. जर तुमच्याकडं खरोखर योग्य ते मार्गदर्शन आणि योग्य तो निर्णय असेल तरच तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकताय. Probably you know Bill Gates of Microsoft, Steve Jobs for Macs, iPhones, and Mark Zuckerberg for Facebook. Now the question is, can anyone be the Bill Gates or Mark Zuckerberg? म्हणजे तुम्ही तुम्हाला माहिती आहे की बिल गेट्स हे मायक्रोसॉफ्टचे जनक म्हणतो आपण, निर्माता. स्टीव्ह जॉब्स त्यानंतर आयफोन्स अँड मॅक्सचे जनक आपण स्टीव्ह जॉब्सना म्हणतोय. त्यानंतर झुकेरबर्ग जे आहे ते फेसबुक तयार केलं. म्हणजे मग सगळेजण प्रत्येक जण काय बिल गेट्स आणि झुकेरबर्ग होऊ शकतो का? सो नो. आन्सर आहे नो. दॅट रिक्वायर सम बेसिक स्किल्स. त्यासाठी काय महत्वाचं आहे, आपल्याकडे स्वतःकडे तशा बेसिक स्किल असणं गरजेचं आहे, नॉलेज असणं गरजेचं आहे. तरच तुम्ही तशा त्या स्टेपपर्यंत जाऊ शकता. Assuming that entrepreneur has the required sound knowledge to start their own venture, and the foremost quality needed in the tolerance and taking risk. म्हणजे पहिला सगळ्यात महत्वाचं तुमच्याकडे साऊंड नॉलेज पाहिजे एखाद्या गोष्टीचं, आणि त्याच्यानंतर तुमचं रिस्क टेकिंग फॅक्टर पाहिजे, तुमची रिस्क घेण्याची कुवत पाहिजे. त्यानंतर कॉन्सिक्वेन्स कॅन बी पॉझिटिव्ह अँड ऑल्सो निगेटिव्ह. त्यामध्ये पॉझिटिव्ह पण गोष्टी आहेत आणि निगेटिव्ह पण गोष्टी आहेत. ओके. सो वेन द own money or else involved, the risk will always be there starting a business with your innovation. The entrepreneur also require creativity in thinking. Either work is being done differentially, or there's something very new to offer the mass to change the way they live. The goal is to promote the all new way to manage life better. ओके. जे सगळ्या गोष्टी यात महत्वाचा गोल काय पाहिजे की उत्तम म्हणजे चांगली क्वालिटी, बेस्ट क्वालिटी, बेटर, मला जेवढं चांगलं करता येईल एवढं त्याच्यामध्ये त्या गोष्टीमध्ये गोष्टी पाहिजेत. देयर इज अनदर स्किल दॅट अँड entrepreneur must have, and that is to take initiative lead. He acts before he being told or pushed. He drives himself. त्याने स्वतःच काय केलं, ड्राईव्ह केलं पाहिजे. म्हणजे कुठेही बिझनेसमध्ये कमी पडता कामा नये, स्वतः सगळ्या गोष्टी हँडल करता आल्या पाहिजेत. ही नोज हिज ड्रीम्स अँड ही इज वन अँड ओनली हू विल फुलफिल दोज ड्रीम्स. त्याला त्याचे सगळे जे स्वप्न जे त्याचं आहे ते सगळं त्याला माहिती आहे, आणि ते कसं पूर्ण करायचं आहे, पूर्णत्वात कसं न्यायचं आहे हे सुद्धा त्याला माहीत असलं पाहिजे. ओके. And last but not least, the entrepreneur is directly related to the independence to take the dream to the peak alone. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तो डायरेक्टली रिलेटेड, तो स्वतंत्र आहे, महत्वाचं सगळ्यात म्हणजे. आणि त्याची स्वप्न जे आहेत तो कसा त्याला टॅकल करतोय, कसा त्याला हँडल करतोय, याच्यावर ते पूर्ण कसं होईल हे अवलंबून आहे. ओके. सो देर विल बी नो वन फॉर बॅकअप as said by Peter Drucker. It is a practice based on knowledge. म्हणजे तुम्हाला इथं बॅकला कोण आहे लक्षात ठेवा. नोकरीमध्ये कसं आहे, तुम्हाला बॅकला कोण ना कोण आहे, सपोर्टला कोण ना कोण आहे. पण बिझनेस हा स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या रिस्पॉन्सिबिलिटीवर ओके केला जातो. आणि नॉलेज सगळ्यात महत्वाचं काय, प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला हळूहळू त्यातलं नॉलेज मिळायला लागतं. प्रोसेस ऑफ एंटरप्रेन्योरशिप जे आहे त्याच्या अशा यामधनं तुम्हाला त्या गोष्टी शिकायला मिळणार. ओके. सो what is careers in entrepreneurship?
So entrepreneurship start a new business and take on the risk and rewards being an owner. म्हणजे entrepreneurship काय करतोय? न्यू बिझनेस, नवीन बिझनेस काय करणार? रिस्क आणि रिवॉर्ड म्हणजे स्वतःच ओनर आहे त्या बिझनेसचा. नवीन एखादा बिझनेस स्टार्ट करणार आणि तो स्वतः त्याच्यात रिस्क पण आहे. रिस्क जर आली तर तो स्वतःच ते रिस्क घेणार आणि त्याचं जे फळ मिळणार आहे किंवा रिवॉर्ड मिळणार आहे त्याच्यापासून जे प्रॉफिट होणार आहे ते सुद्धा त्याला सहन करावं लागणार आहे. तो एकटाच आहे. ओके. सो दिस इज द अल्टिमेट करिअर इन कॅपिटलायझिंग पुटिंग युअर आयडिया टू वर्क इन कॉम्पिटेटिव्ह इकॉनॉमी. यात असं महत्वाचं आहे की तुमची एखादी जर आयडिया असेल तर ती केवढ्यात जास्त तुम्ही एफर्ट लावून तुम्ही कशा पद्धतीने ते इकॉनॉमीमध्ये तुम्ही ते कम्प्लीट करणार त्याच्यावर तुमचं बिझनेस अवलंबून आहे. सम न्यू व्हेंचर्स जनरेट enormous wealth for the entrepreneur. However, the job of entrepreneur is not for everyone. You need to be hardworking. बघा म्हणजे सगळ्यांनाच ते पॉसिबल नाही आहे असं म्हणता येत नाही. पण ज्यांच्याकडं खरोखर हार्डवर्किंग क्षमता आहे, स्मार्ट आहे, क्रिएटिव्हिटी आहे, विलिंग टू टेक रिस्क अँड गुड विथ पीपल. म्हणजे तुमच्यात रिलेशन तुम्ही कसं लोकांच्या बरोबर ठेवणार आहे, तुमचं रिलेशन कसं आहे, तुमची रिस्क घेण्याची फॅक्टर कसं आहे, कुवत कशी आहे, तुम्ही हार्डवर्कर आहात का? तर अशा लोकांना बिझनेस हा चांगला जमू शकतो. and need to have heart, have motivation and have drive. म्हणजे तुम्ही जे आहे त्याच्यामध्ये स्वतः सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि त्या दृष्टीने तो मोटिवेट पाहिजे. ओके. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे? बिईंग द काही पॉझिटिव्ह पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये, जसं की बिईंग द बॉस इफ इट्स own business, he enjoys ultimate power. He can do things in his own way. He need to take order from someone else. He can make his own decision and act on them. तो स्वतः तिथला मालक असल्यामुळे स्वतःचा बॉस तो स्वतःच आहे. ओके. त्यामुळं तिथं त्याला अनलिमिटेड त्याच्याकडे पॉवर्स आहेत. तो काही मनात आले तो करू शकतो. त्याचा जो बिझनेस आहे तो कसा हँडल करायचा आहे, कसा न्यायचा आहे, कशा आयडियाज असणार आहेत किंवा कशा पद्धतीने ऑर्डर द्यायच्या आहेत आपल्याला, तर ते सगळं त्याच्यावर अवलंबून आहे. ओके. सो देर आर न्यूमरस ऑपॉर्च्युनिटी टू हिज सेल्फ डेव्हलपमेंट. स्वतःचं सेल्फ डेव्हलपमेंटसाठी ही खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. ओके. वर्किंग ऑन one's own and thus getting rewards yield immense satisfaction, pleasure for more than what he can get in a job. ओके. जॉबमध्ये काही जण सॅटिस्फिकेशन नसतात आणि जॉबमध्ये बऱ्याच रिस्ट्रिक्शन असतात, त्याला फ्रीडम नसतो. पण इथं मात्र त्याला फ्रीडम तो मिळू शकतो. सो ही कॅन कमांड डिफरन्स अँड रिस्पेक्ट इन हिज इमिडिएट फॅमिली अँड फ्रेंड. इट इज अ काइंड ऑफ इंटेलिजेबल रिवॉर्ड. म्हणजे त्याला फॅमिली किंवा फ्रेंड्स मधून खूप चांगला काय म्हणू शकतो, त्याच्याकडे बघण्याचे दृष्टिकोन बाकीच्यांचा खूप चांगला असू शकतोय आणि रिस्पेक्ट त्याला सगळीकडून मिळतो. ओके. सो इन्स्टेड ऑफ डिपेंडिंग ऑन अदर ही जनरेट्स एम्प्लॉयमेंट्स फॉर अदर्स. आणि तो दुसऱ्याच्याकडे तो एकटा काम करणार, पण त्यानं जर बिझनेस डेव्हलप केला तर त्याच्याकडे अनेक जण काम करणार. अशा पद्धतीने तो नोकऱ्या उपलब्ध करू शकतो. He can make significant contribution to the development of the country and proud to taking part in nation building activity. म्हणजे तो फक्त स्वतःपुरतं मर्यादित राहत नाही. ज्यावेळी तो एखादा बिझनेस करतो त्यावेळी तो देशाची पण त्या दृष्टीनं प्रगती करत असतो. ओके. तो देशाच्या जडणघडण किंवा देशाची जी आर्थिक क्रांती आहे त्या आर्थिक क्रांतीमध्ये तो सहभागी झालेला असतो. ओके. सो ही कॅन बी ग्रेट अचीव रिअलायझिंग हिज गोल्स अँड
proving his achievements to the world. Entrepreneurship creates product, service, companies and even industries. Entrepreneurship हा काय करू शकतोय? Entrepreneur हा एखादा प्रॉडक्ट क्रिएट करू शकतोय, सर्व्हिस क्रिएट करू शकतोय, कंपनी एखादी तयार करू शकतोय किंवा एखादी इंडस्ट्री तयार करू शकतोय. न्यू एंटरप्रेन्योर व्हेंचर क्रिएशन include launching company, buying a business, taking a franchisee, starting a new venture in family business, commercializing a technology, join existing entrepreneurial venture as a working investing partner. मग जे नवीन entrepreneur जे आहेत ते एखादी कंपनी लॉन्च करू शकतात, एखादा बिझनेस विकत घेऊ शकतात, एखादी फ्रँचायझी घेऊ शकतात किंवा एखादी आयडिया बिझनेस फॅमिलीमध्ये फॅमिली बिझनेस जर तुमचा आहे तर तो तुम्ही हँडल करू शकताय. ओके, अशा पद्धतीने तो ॲज अ एंटरप्रेन्योर म्हणून काम करू शकतो. सो entrepreneurship with startup, small business, educational venture, research, development sector, corporate, strategic entrepreneur, ओके, युनिट. अशा पद्धतीने वेगवेगळ्या फील्डमध्ये तो काम करू शकतोय. जर छोटा बिझनेस असेल, स्टार्टअप असेल किंवा एज्युकेशनल काहीतरी गोष्टी असतील, ओके, रिसर्चमध्ये असेल, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये असतील, अशा गोष्टींमध्ये तो काम करू शकतोय. वर्क विथ ट्रॅडिशनल कंपनीज ॲज अ सपोर्ट सर्व्हिस प्रोव्हायडर, एक सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून पण तो काम करू शकतो. न्यू स्टार्टअप दे ड्रॉ अप बिझनेस प्लॅन, decide a career path, source funds for the project for both private and government leaders, decide location suitable for the business, lay space for teamworks, partner or family, launch as a company. So जो नवीन एखादा प्लॅन आहे, बिझनेस प्लॅन आहे आणि त्याच्यामध्ये तो करिअरची वाट निर्माण करू शकतो. ओके, आणि त्याच्यामध्ये टीम जी आहे ती जी त्याने जी टीम फॉर्म केलेली आहे, जर वर्कर्स असतील, पार्टनर्स असतील, ओके, तर त्यांना घेऊन तो कंपनी लॉन्च करू शकतो. सो काही निगेटिव्ह ॲस्पेक्ट्स यामधले आहेत, जसं की थ्रो अन एंटरप्रेनर ही इज ओन बॉस, सो सम रिस्पेक्ट ही इज नॉट. काही वेळेला जेवढा रिस्पेक्ट मिळायला पाहिजे तेवढा त्याला मिळू शकत नाही. It is so because he is constrained by various people like his financial, labor, supplier, customer and so on. म्हणजे तो स्वतः त्याचा बॉस असल्यामुळे तो कशा डिसिजन घेतोय याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. मग त्याचे फायनान्शियल असतील, लेबर्स असतील, सप्लायर्स असतील, कस्टमर्स असतील, त्या सगळ्यांच्यानं कसं तो रिस्पेक्ट घेणार, कशा पद्धतीने तो काम करणार, त्यांच्यावर कसं त्यांना टॅकल करणार याच्यावर तो अवलंबून आहे. सो you may have he may have to face frustration since the scope of his operation is limited by his limited resources. समजा रिसोर्सेस त्याच्याकडे कमी आहेत, मनुष्यबळ कमी आहे किंवा साधनं जे आहेत ती कमी असतील तर त्याला थोडंसं फ्रस्ट्रेशन येऊ शकतं बिझनेसमध्ये. He has to work hard and long hours for morning to dusk, and his venture tends to absorb all his energy and time. This may affect his social and family life. तर ह्याच्यामध्ये कसं आहे की स्वतः बिझनेस स्वतःच असल्यामुळं टायमिंग जे आहे तर त्याला मॅक्झिमम टाइम त्याला त्यामध्ये घालवावा लागतो आणि ह्याचा इफेक्ट त्याच्या फॅमिलीवर किंवा त्याच्या सोशल जे रिलेशन्स आहेत त्याच्यावर त्याचा, कारण तो इतरांना तेवढा वेळ तो देऊ शकत नाही, ते मग त्या गोष्टी तिथं थोडंसं डिसएडव्हान्टेज आपण म्हणू शकतो. ओके, बरीच तिला एनर्जी आणि टाइम त्याला तिथं बिझनेसमध्येच तिला घालवावा लागतो. So at times he may have to face disappointed and frustration since everything in his venture may not always work with way you would like to it to. आता समजा त्याच्या मनाप्रमाणे बऱ्याच वेळेला आपल्या ह्याच्याप्रमाणे ते सगळ्या गोष्टी त्याने मॅनेज केल्या आणि तरी सुद्धा काही एक्सपेक्टरमुळं काही गोष्टी घडल्या नाहीत तशा आणि बिझनेस तेवढं रन झाला नाही तर तो डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. So he has to always work with tension since there is always a risk of failure. आणि नक्कीच फेल्युअर रिस्क फेल्युअर होण्याची रिस्क
ही असल्यामुळं बॅक ऑफ माइंड थोडंसं टेन्शनमध्ये त्याला नेहमी काम करावं लागतं. ओके. सो हे काही निगेटिव्ह आस्पेक्ट्स आहेत. सो स्किल रिक्वायर आता ह्या अंतप्रणासाठी आपल्याला कशा पद्धतीने स्किल रिक्वायरमेंट आहे ते आपण याच्यामध्ये आपण बघूया. डिझायर्ड करेज टू स्ट्राईक आउट अँड वन्स ओन द वर्ल्ड बिझनेस रादर वर्क फॉर समवन एल्स. करेज म्हणजे थोडक्यात एक थोडंसं धाडस असं थोडंसं पाहिजे आपल्याला. वर्क एक्सपिरियन्स इन सेल्स, रिटेल, कस्टमर सर्व्हिस अँड मॅनेजमेंट. त्याला अशा सेल्समध्ये एक्सपिरियन्स पाहिजे, रिटेलमध्ये कशा गोष्टी चालतात, कस्टमर सर्व्हिस कशी द्यायची, कस्टमरला मॅनेज कसं करायचं, हे थोडंसं वर्क एक्सपिरियन्सला ची गरज आहे. ॲबिलिटी टू प्रमोट युअर सेल्फ अँड डेव्हलप अ पॉझिटिव्ह सेल्फ इमेज. आणि स्वतःची इमेज कशी प्रमोट करता येईल, कसं स्वतःला डेव्हलप करता येईल, ही ॲबिलिटी पाहिजे. लिडरशिप स्किल पाहिजे त्याच्यामध्ये. त्यामध्ये टीमला असं हँडल करायचं, ही टीम मॅनेजमेंट म्हणतो आपण, त्या गोष्टी पाहिजेत. त्यानंतर ॲबिलिटी टू ट्रेन अँड कोच इन द डिझायर्ड स्किल. तर एखादं स्किल आहे तर कशा पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये ट्रेन व्हायचं आहे, कसं कोचिंग करायचं आहे, घ्यायचं आहे आपल्याला, तर ते आपण कसं शिकायचं आहे आपल्याला, त्या गोष्टी त्याच्याकडे स्किल पाहिजे. ॲबिलिटी टू मल्टीटास्क, एकच नाही तर अनेक गोष्टी चं टास्किंग, मल्टीटास्किंग म्हणूया आपण, त्या गोष्टी करता आल्या पाहिजेत. गुड ट्रेनिंग अँड क्वालिफिकेशन इन द फील्ड ऑफ एंटरप्रेन्योरशिप. ट्रेनिंग आणि क्वालिफिकेशन हे त्या फील्डमधलं चांगलं पाहिजे त्याला. ओके. नॉलेज पाहिजे, साऊंड नॉलेज पाहिजे, तर तो बिझनेस व्यवस्थित रन होऊ शकतो. सो ॲबिलिटी टू राईट अन इफेक्टिव्ह बिझनेस प्लॅन टू सेल अन आयडिया टू को फाउंडर, इन्व्हेस्टर, कस्टमर अँड बिझनेस पार्टनर्स. आता इफेक्टिव्ह बिझनेस प्लॅन त्याला काय करायला पाहिजे, तो त्याची जी आयडिया आहे, सेलची आयडिया आहे, तर ती त्याचे को फाउंडर्स असतील, इन्व्हेस्टर्स असतील, कस्टमर असतील, त्यांच्यापर्यंत त्याला ते गोष्टी तशा पोहोचवता आल्या पाहिजेत. ओके. किंवा तशा ॲबिलिटी पाहिजे त्याला. किंवा त्याचे जे बिझनेस पार्टनर आहेत त्यांना ते समजावून देता आलं पाहिजे. सो कॉन्फिडन्स टू एक्झिक्युटिव्ह प्लॅन. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपला प्लॅन एक्झिक्यूट करण्यासाठी जो लागणार आहे तो म्हणजे कॉन्फिडन्स. ओके. ओके. सो नेक्स्ट पॉईंट जो आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया. ओके. सो थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लेक्चर.